आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 2 तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 4,25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी नामे शांतीशंकर सोलंकी, वय 35 वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार पठारे वस्ती, कदम वाकवस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ते घरास कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात इसमाने घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे 2,90,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून नेल्याचे तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 64/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305, 331, 331, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व तपास पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत संशयिताबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अवघ्या 2 तासांत संशयित आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य अरुण गरड, वय 19 वर्षे, राहणार फ्लॅट नंबर 305, शुभयोग रेसिडेन्सी, कदम वाकवस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे असे आहे. त्याच्याकडून 35 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच सुमारे 520 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 4,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयित कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार सागर जगदाळे, रामरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, पोलीस शिपाई प्रवीण दडस, सूरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डिले, अशोक गिरी यांच्या पथकाने केली आहे.